नमस्कार, कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद उमटलेत आणि या खून प्रकरणामुळे राज्यभरातही आता बीडच्या गुन्हेगारीची चर्चा होते आहे। त्यामुळे खरोखर बीडमध्ये गुन्हेगारांचं जाळं आहे का, बीडचा बिहार होतो आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणानंतर 24 तास उलटले नाहीत तर बीडमध्ये पुन्हा एक अपहरण झाल्याचं वृत्त आहे। परळीतले व्यापारी अमोल दुबे यांचे काही खंडणीखोरांनी अपहरण केले होते आणि या खंडणीखोरांना पैसे दिल्यानंतर व्यापाऱ्याने आपली सुटका केल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे। सविस्तर घटना अशी आहे, ज्यांचं अपहरण करण्यात आलं होतं ते व्यापारी अमोल दुबे यांची परळीमध्ये एक एजन्सी आहे। त्या एजन्सीचं काम आटपून दुबे आपल्या घरी जात असताना त्यांना 4 ते 5 अनोळखी व्यक्तींनी अडवलं होतं। त्यानंतर दुबे यांना मारहाण करून त्यांचं अपहरणही करण्यात आलं होतं। तेव्हा त्यांना 2 कोटी रुपयांची मागणी खंडणीखोरांनी केली होती। त्यावेळी त्यांनी विनंती करून 3,87,000 रुपये रोख आणि 10 तोळे सोनं देऊन आपली सुटका करून घेतली आहे। अर्थात हे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे। नुकतीच अमोल दुबे यांनी परळी शहर पोलीस ठाणे गाठून याबाबत सविस्तर तक्रार दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून 2 पथकाच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। दरम्यान बीड जिल्ह्यात 24 तासात अपहरणाच्या 2 घटना घडल्यानं नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे। बीडमध्ये ही नुकतीच घडलेली घटना आहे। मात्र या घटनेपूर्वी डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये आणि त्याआधी नेमक्या कोणत्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या होत्या या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारू विक्री आणि वाहतूक प्रकरणी 70 गुन्हे नोंद करून 70 लोकांना अटक केली होती। नोव्हेंबरमध्येच अनैतिक संबंधाच्या संशयावरून सय्यद मजहर या तरुणाची चौघांनी हत्या केल्याचं वृत्त आहे। त्यानंतर 4ही आरोपींना पोलिसांनी पकडलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या काही खेडेगावात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्राची मोडतोड केल्याच्या बातम्या राज्यभरात पसरल्या होत्या। तेव्हा देखील या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती। एप्रिल महिन्यामध्ये बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली होती। केज तालुक्यातल्या औरंगापूर इथल्या 8वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं होतं। त्याआधी बीडमध्ये क्राईम ब्रँचचे अधिकारी असणारे हरिभाऊ नारायण खाडे यांच्या घरात पैशानं भरलेल्या बॅगा आणि तब्बल 2,07,30,000 रुपये इतकी रक्कम लाचलुचपत अधिकाऱ्यांनी त्यावेळी जप्त केली। तर एप्रिल महिन्यामध्ये एका घडलेल्या घटनेमध्ये बीडमधल्या आष्टी शहरातल्या फुलेनगर इथं झोपेत असलेल्या पत्नीचा पतीनं खून केल्याची घटना घडली होती। नीलम संभाजी वालेकर असं या मृत पत्नीचं नाव होतं। तर आरोपी पती संभाजी वालेकर राहणार फुलेनगर याला पोलिसांनी पुढे अटक केली। खून आणि अपहरणाच्या घटनेनंतर आणखी अशा कोणत्या घटना बीडमध्ये घडल्या आहेत ते देखील आपण आता सविस्तर जाणून घेऊयात। बहुचर्चित अशा महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये देखील बीड इथे पोलिसांनी कारवाई केली होती। सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जालना रोडवरच्या एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकून एक आरोपी ताब्यात तेव्हा घेण्यात आला होता। त्याच्याकडून तब्बल 150 ATM कार्ड, 67 पासबुक आणि 100 चेकबुक आणि 25 सिम कार्ड त्यावेळी जप्त करण्यात आले होते। त्यामुळे हा फार मोठा आर्थिक गुन्हा त्यावेळी नोंद केला होता। मंडळी, नीटमध्ये देखील जो घोटाळा झाला होता त्या प्रकरणात राज्यात लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये याचे धागेदोरे सापडले होते। बीडमध्ये एका आरोपीला पोलिसांनी त्यावेळी ताब्यात घेतलं होतं। दरम्यान या प्रकरणानंतर भूखंड यामध्ये देखील अडकण्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे। मूळ मालकाऐवजी तिसऱ्याच व्यक्तीला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये उभं करून त्याचं बनावट आधार कार्ड आणि भूखंडाची खोटी कागदपत्र तयार करून रजिस्ट्री केल्याचा प्रकार देखील समोर आला होता। त्यामुळे भूखंड घोटाळा देखील बीडमध्ये झाला होता। याबाबत शेख रियाज मोहिद्दीन यांनी सविस्तर तक्रार दिली होती। दरम्यान त्याआधी काही दिवसांपूर्वी परळीमध्ये एका गोळीबाराची घटना घडली होती। या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं वृत्त आहे। या घटनांची मालिका पाहता बीड जिल्ह्याच्या सुरक्षिततेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत। विविध गैरव्यवहार असतील किंवा गुन्हे प्रकरण असतील त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळेच कदाचित बीडला छोटा बिहार म्हटलं जातंय का? बीडमध्ये खरोखर गुन्हेगारांचं जाळं तयार झालं आहे का? पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी बीडमध्ये याचा बोजावारा उडाला आहे का? असेही प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। म्हणजे तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।